नको रे, लागून जाईन रिदार. नको बेटा नको. इकडून तिकडे आता. माझ्या हातनं होतच नाही काय. हे असा पाय. हा स्पायडरमॅन सारखा चढून राहिला. आता नाही चढता येणार. होते होते घे होते पडशील. गाईज जस्ट जिम मधून आलो आणि आल्याबरोबर भेटला नाश्ता खायला. तो पण कोणता, काल जे आपण बनवली होती एक्स्ट्रा उरली होती, तर म्हणून आता सकाळी नाश्ता म्हणून खातो आपलं मिसळ पाव. तर गाईज चला आपला आजचा ब्लॉग स्टार्ट करूया. सर्वांना जय महाराष्ट्र, गुड मॉर्निंग. आपल्या सर्वांचं आमच्या आणखी एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. गाईज रिदात आला स्कूल मधून, आल्यावर आता बसलाय जेवण करायला टीव्ही बघत बघत. आणि मी पण जेवण करायला बसलो त्याच्यासोबत, कारण की आज मलाही उशीर झालाय. तर आता जेवण करतो. का बनवत आहे? कोणासाठी? जेवला नाही का? हा आजकालच्या पोरांना नाही का नेसती मॅगी पाहिजे, जेवण नाही. बस नाही का जागी, एका जागी बसून टीव्ही पाहायची. ही जी आदत आहे रिदाची टीव्ही जवळून पाहायची, याच्यासाठी काही सोल्युशन असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट मध्ये सांगा, कारण की हे खूप दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रिदा डोळ्याला चष्मा लागेल एवढा जवळून टीव्ही बघशील तर. ऐकलं का? असं जवळून टीव्ही नाही पाहायची, दुरून इथं बसून पाहायची. ओके, हा व्हेरी गुड. मी अमृताला घ्यायला गेलो होतो, येताना आम्ही घेऊन आलो पार्सल इडली, सांबार, चटणी. कशी आहे रिदात? रिदात नाही खाते. आई कशी आहे का? छान आहे ना? मी आणि अमृताने तिथेच खाल्ली आणि मग आईसाठी मग अमृता म्हणायला लागली, आई बाबा रिदासाठी पार्सल घ्या. स्कूलमध्ये कोणती ड्रॉइंग काढली होती? हा ते स्माइल राहते, तुम्हाला माहितीये का? ते स्माइल सन राहते त्याच्यावर, माहितीये तुम्हाला? हा ते वाली काढली. आणि त्यात कलर्स कोणते केले? पहिले येलो केला, मग छोट्या लाईन्सला येलो केला, मग बड्या लाईन्सला ऑरेंज. बरोबर केलं ना? म्हणजे तुला पेपर्स पण द्यायचे होते का? आम्हाला वाटलं पेपर स्कूल देणार आहे म्हणून. टीचर म्हणे का पेपर काढून नाही आणला म्हणून? नाही, टीचर फाडून देत होते. पेपर्स कुठून फाडून देते? बुक्स मधून? इंग्लिशच्या बुक मधून. पण तुझी इंग्लिशची बुक मग टीचर ना घेतली म्हणते ना? इंग्लिशची बुक टीचर ना चेक करायला. अरे पहिली ड्रॉइंग काढली, मग ते टेस्ट घेतली, टेस्ट मध्ये झालं पूर्ण, टेस्ट विचार होते बोलतात ते पूर्ण सांगून गेले, त्याच्यानंतर चेक केलं. पहिली ड्रॉइंग घेतली. हो हो, तर पण बुक दिली नाही ना वापस, चेक करायला ठेवली जवळच ना टीचरने बुक. कशाची बिजली? खडखड खडखड बिजली कडकती. हा खडखड खडखड बिजली खडक नाही. पण आता झालं ना, आता तू स्कूल मधून आल्यानंतर टीव्ही बघितली, ठीक आहे, मग आता मोबाईल पण बघितलं ट्युशन मधून आल्यानंतर, झालं. आता आता काही ट्युशनचं काही दिलं का टीचरनी? नाही ना? करू देतात. सर शिकवते? छान शिकवते. फादर कधी आले तुला शिकवायला? फादर मी ना बघितलं कधी शिकवताना. तुला शिकवते का? अच्छा, गलतीनं बोलून दिला. इकडून तिकडे आता. लागलं तर मग? हा लागलं तर मग काय करशील? नाही लागत. लागून जाईन ना, नाही करायचं तसं. नको रे, लागून जाईन रिदार. नको बेटा नको, नाही करायचं. गाईज असं कोणीच नाही करायचं. तुमच्याकडे जर लहान मुलं असेल ना, तर असं बिलकुल करू द्यायचं नाही. मी नाही करू देतो, त्याला नाहीच म्हणतो. आणि मी तुला नाही म्हणतो ना, असं करायचं का रिदार? कोणीच नाही करायचं. सांग सगळ्यांना. कोणीच नाही करायचं. हा. Peace. Charity means dash others.
रिदाचा अभ्यास चालू आहे. जे नॉन अकॅडमिकचे त्याचे एक्झाम चालू आहे, त्याचे ओरल चालू आहे. हा, व्हेरी गुड. सीता gets up very late in the morning. म्हणजे ती लेट उठते. Very good. तर काहीच आता टाइम आहे डिनरचा. आज दाल फ्राय आहे, पोळी आहे आणि भात तर ऍज युजल असतेस. काय गेम खेळला तू? कुठं दुखत आहे? अंगावर येते आणि ढकलते. हा, असं हात मारते ना म्हणून होते. नाही, मी चालत मग आता मला बघ, आजीला इथं मारते तू म्हणून जेजेनं पनिशमेंट दिली तुला. आई. अभ्यास घेता घेता झोपून गेली अमृत. मम्मी झोपून गेली होती अभ्यास घेता घेता. रिदत तुझा व्हॉट आर यू डुईंग रिदात? टेल मी. अभ्यास. अभ्यास नाही, स्टडी. आय एम डुईंग स्टडी. Where does your mother cook food for your family? येस, टेल द आन्सर. Where does your नाही येत त्याला. गाईस, मी तुम्हाला एक्सरसाइज शिकवते. काय एक्सरसाइज? कशी अशी 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 कशी? ओम ओम वाली. नाही करून दाखवायचं. ओम 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 वाली. अजून असं 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 करायचं. मग असं नेक्स्ट बघा. वाली. तिकडे बघ. हे माझ्या हातनं होतच नाही काय. हे असा पाय असा पाय असा पाय. कसं म्हणा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. तुम्ही समजा झालं की आणखी दुसरं. नेक्स्ट 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 करायचा आहे. असं असं तर तुम्हाला सांगून गेलं. सांगून गेलं. हा, आता असं मला आम्ही करतो ना. असं असं कुठं करते तू? स्कूलमध्ये? स्कूलमध्ये करते असं? मग इकडे असं करतो झोपून उठल्यानंतर. कोणी शिकवलं बोलत आहे. कोण शिकवलं? मम्मी. मम्मानी. रोज करते तू सकाळी उठल्यानंतर? बोल 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 बोल. हो झाला. आता दुसरा करून दाखव. गाईस गाईस हा, असं 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 आम्हाला पता है तुमको. ऐसे ऐसे ये हे पाय स्ट्रेट ठेवा लागते त्यासाठी. रित्या हळू 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 लचक भरून जाईल. लचक भरून जाईल. का म्हटलं? कोणती आहे आता? आम्ही नाही का डान्स क्लास मध्ये पण करत होतो. हो का? कसं? असं असं. वा वा, व्हेरी गुड. पहिले डान्स क्लास असं असे. हा, हे पण एक्सरसाइज आहे ना. हो. मी जिम मध्ये करतो ना तशी एक्सरसाइज. तू जे करत होता. व्हेरी गुड. कोलांटी मारून दाखवली काय? हे अशी एक्सरसाइज सकाळी करायची. समर सॉल्ट. समर सॉल्ट. अरे पडशील. अशी मम्मा. पुरं ढुंगीत दाखवत आहे. तिथून करून दाखवली त्यात. नाही नाही होत. अरे राहू दे, फालतू मान वगैरे लचकीन काही नाही होत. जाऊ दे. बॉल पासून बॉलला पाय टेकून नाही करत का? हे इथं इथं. हा बापरे, सुपरमॅन आहे आता हा. माहितीये का जंपन मारते. मगाशी माहितीये का हा कुठून तर कुठून जंप मारत होता रिदा तू. हा स्पायडरमॅन सारखा चढून राहिला. आता नाही चढता येणार. होते होते घे होते. पडशीन पडशीन रिदार. जी कशी एक्सरसाइज करते रोज दाखव बरं. काऊन करते आजी आजी अशी एक्सरसाइज माहित आहे का? काऊन? ते हाताचा प्रॉब्लेम आहे ना आजीला म्हणून. गाईस रोज अशीच एक्सरसाइज करायची. आता मी झोपते. आता खूप रात्र झाली आहे गाईस.
तर चला मिळूया. गुड नाईट. बापरे झोपलं बा. बापरे 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 झोपला हा पोरगा. किती भरून राहिला पा. गाईज हा होता आजचा ब्लॉग. होप तुम्हाला आमचा ब्लॉग पसंत आला असेल. इथपर्यंत तुम्ही आमचा ब्लॉग बघितला तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल. तर लाईक करा, शेअर करा. आता भेटूया तुमच्यासोबत आमच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.